हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या खास ब्लॉग मध्ये। आज मी चालली आहे अक्कलकोटला। तसं गाडी चालवताना 3 गोष्टी लक्षात ठेवा हा। रोड कडे बघा, ट्रक कडे बघा आणि कॅमेराकडे बघू नका। ही फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलेला आहे। स्वामी समर्थाच्या चरणी डोकं टेकवलं आणि मनात फक्त एकच नाव, जय जय स्वामी समर्थ। आता खूप भूक लागली होती। तिथे काकांना विचारलं की काका इथे जेवण करायला कुठं चांगलं आहे। काका म्हणाले इथून थेट जावा, तिथे समोर गेल्यावर तुम्हाला गुरुमाऊली हॉटेल दिसेल। मग आम्ही पण थेट गेलो गुरुमाऊली हॉटेलला। इथे गेल्यावर एक मस्त पैकी शांतता होती आणि गुरुमाऊली हॉटेल हे प्युअर व्हेज आहे बर का। आणि इथला अँबियन्स तर काय विचारू नका, एवढं भारी होतं ना, एवढं शांत। आणि लोकेशनचं टेन्शन घेऊ नका बर का, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मी लोकेशन। जेवणाचे तर इथं भरपूर ऑप्शन आहेत। तर मी इथे स्टार्टर मध्ये पनीर स्टिक, मंचाव सूप, व्हेज पनीर बॉल्स, व्हेज छोले, व्हेज कबाब हे मागवलेलं आहे। फर्स्ट मी ट्राय केलं पनीर मंचाव सूप। हा तर पनीरचा सुपरस्टार आहे। दिलरुबा कबाब, कायच सांगू आता मी याबद्दल। पनीर स्टिक हे खाल्लं की लाईफ मध्ये स्ट्रिक्ट डाएट। व्हेज पनीर बॉल हा तर हॅपीनेसचा सिक्सर आहे। जेवणामध्ये आम्ही मागवलेला आहे बटर नान, बटर कुलचा आणि यांची स्पेशल भाजी व्हेज छोले। आणि हो, व्हेज छोले ही भाजी आहे, पिक्चर नाही। गब्बर म्हणतो कितने प्लेट होत्या, 2 सरदार पण सगळ्यांनी खाल्ल्या। तर माझं बघा डोळ्यामध्ये गेलंय तरी पण माझं तोंड चालूच आहे, न्यम 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 न्यम। शोले पिक्चर जसे हिट आहे तसे ही भाजी पण हिट आहे। आणि शेवट व्हेज बिर्याणी। ही बिर्याणी नाही, हा क्लायमॅक्स आहे। आणि मधूनच माझं बघा हे हा तर ही बिर्याणी खाल्ल्यानंतर प्लेट बाजूला ठेवून प्रत्येक जण म्हणणार दी एंड, पण रिपीट करा कारण याची टेस्टच एवढी भारी होती। आणि पोट टुमटुम झाल्यावर आम्ही पिलो लस्सी आणि जेवणाचा कार्यक्रम संपवलो। कसं आहे माहिती का, अक्कलकोट प्लस श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन इज इक्वल टू गुरुमाऊलींचं जेवण। आणि हो, इथे भक्तांना राहण्यासाठी एसी नॉन एसी रूम सुद्धा अवेलेबल आहेत। जर तुम्ही अक्कलकोटला आलात तर एकदा नक्की व्हिजिट करा गुरुमाऊलीला। सोलापूर टू अक्कलकोट ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। बाय गाईज, संपला व्हिडिओ।